नमस्कार, माझं नाव कोमल वखरे. विषय आहे माझा फ्रीडम इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. तर मी फॉर द मोशन या बाजूने आहे. तर नक्कीच मला असं वाटतं की स्वातंत्र्य आहे ते संपत्तीपेक्षा महत्त्वपूर्णच आहे. कारण जर आत्ताच माझी प्रतिस्पर्धीने म्हटलं की पैशामुळे आपल्याला लाईफस्टाईल एक हाय लेवलवरती आपण करू शकतो, लाईफस्टाईल असेल. पण अनेक उदाहरणं आपण समाजामध्ये पाहतोय की ITN बाबा कुंभमेळ्यामध्ये जर तुम्ही अनेक जे सहभागी झालेले व्यक्ती पाहिले तर ते असे व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे करोडपती आहेत, त्यामध्ये अनेक उद्योगपती आहेत. अगदी परराष्ट्रामधून सुद्धा ते आपल्या भारत देशामध्ये आले फक्त प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी. कशासाठी? तर मला वाटतं ती उद्योगपती पैशामध्ये असणारी लक्झरी लाईफ सोडून ते मनाच्या शांतीसाठी, सुख शांतीसाठी, समाधानासाठी या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले. तर केवळ फक्त पैसा किंवा लक्झरी लाईफ सोडून अनेक असे व्यक्ती आहेत. उद्योगपती देखील आपण अनेक पाहतो की अनेक उद्योगपतींच्या मुलाखतीमध्ये तुम्ही जर पाहिलं, झुनझुनवाला या उद्योगपतींना विचारलं होतं की तुम्ही आयुष्यामध्ये काय तुम्हाला रिग्रेट राहिला, तर ते त्यावेळेस म्हणाले होते की मला माझ्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करता नाही आलं, मला ते सुख मला मिळालं नाही. म्हणजे जर उद्योगपती हे स्टेटमेंट देत असेल तर मला वाटतं सर्वसामान्य व्यक्तींना भेटणारं जे सुख सुविधा आहे, कुटुंबासोबत असणारा वेळ आहे ते महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला असणारं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. अनेक महिला मी समाजामध्ये उदाहरण पाहते, अनेक महिलांचं ज्यांना फक्त संपत्ती पाहून मोठ्या घराणेशाहीमध्ये दिलं जातं. केवळ पाठीवरती पदर घेऊन फक्त घराणेशाहीचंच ते प्रतिष्ठा, मान, परंपरा, भूमिका ती पार पाडावी लागते प्रत्येक सुनेला. मात्र अनेक अशा उदाहरणं आहेत की ज्या स्वतःच्या इंडिपेंडन्स वुमन म्हणून भारत देशामध्ये देखील महिलांनी आपलं नाव वर्चस्वित केलं आहे. त्यासाठी स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे. केवळ एखादा सोन्याचा पिंजरा असेल, आताच यांनी सांगितलं माझ्या स्पर्धकांनी की सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये जर त्या पक्षाला ती सहानुभूती, ती भावना, ते प्रेम नसेल तर ते मला वाटतं संपत्ती ती महत्त्वपूर्ण कधीच नसते. सुख, सुविधा, समाधान, मनशांतीसाठीच आपल्याला अनेक माध्यमातून उपयोगी पडते. अनेक हुकुमशाहीमधील देश आहेत ज्यांच्याकडे अनेक संपत्ती आहे, खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. मात्र त्यावेळेसही त्यांना त्यांच्या सरकारच्या बाजूनेच बोलावं लागतं. मग तुमची यावेळेस मला वाटतं की स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. कारण जर तुमच्याकडे संपत्ती आहे मात्र तुम्हाला तुमचं मत मांडता येत नाही तर त्या संपत्तीचा आपल्याला काय उपयोग असू शकतो? कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये मला असं वाटतं की सुख, समाधान आणि शांती महत्त्वपूर्ण आहे संपत्तीपेक्षा.